तर भोंदू खरातचे आणखी धक्कादायक कारनामे समोर आले आहेत। भोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती आहे। परदेशात पैसे पाठवण्यासाठी खरात हवालाचा वापर करत होता। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती ही समोर आली आहे। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भातले अपडेट्स देत आहेत चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी। चंदन, एकूणच या संपूर्ण प्रकरणासंदर्भातली आतापर्यंतची ताजी माहिती काय? निश्चितपणे आपण बघतोय की आणखी 2 गुन्हे जे आहेत ते खरातच्या विरोधात मध्यरात्री दाखल झालेले आहेत। याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाची माहिती समोर येते ती म्हणजे हा जो भोंदूबाबा अशोक खरात आहे तो हवालाचा रॅकेट देखील चालवत असल्याचं आता समोर आलेलं आहे। दुबईमध्ये त्याचा जो एक सोर्स होता त्या सोर्सच्या माध्यमातून हे हवाला रॅकेट तो संपूर्ण जगभर चालवत असल्याचं देखील आता तपासात उघड होत आहे। आणि या संदर्भात सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की काही आंतरराष्ट्रीय त्याचे जे संबंधित लोक आहेत त्यांना देखील नोटीस पाठवून ताब्यात घेण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू केली जाऊ शकते। त्याच्यामुळे हा जो भोंदूबाबा आहे याचे कारनामे फक्त जिल्ह्यापुरते, राज्यापुरते किंवा देशापुरते मर्यादित नाही आहेत, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा याचं एक मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा संशय आहे आणि त्या दृष्टीने देखील SITच्या माध्यमातून आता तपास सुरू आहे। दुसरीकडे लैंगिक शोषण प्रकरणी महिलांची जी फिर्याद आहे किंवा तक्रार आहे ती दिवसागणिक वाढते आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये या संपूर्ण चौकशी संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून सातत्याने घेत राहू। तुर्तास धन्यवाद।